पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पवित्र सलिला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या सन्मुख प्राणसंजीवन ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणकमलाजवळ बसून त्यांचीच वाङ्मयीन मूर्ती असलेला श्री हरिपाठ यावरती क्रमशः चिंतन आपण करत आहोत। श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष याचं मंगलमय औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारे संपन्न होत असलेले ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयावरचे विविध उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि संस्मरणीय या स्वरूपाचे आहेत। त्यातलाच एक भाग म्हणजे सुरू असलेलं हे हरिपाठाचं क्रमशः चिंतन। आज आपण हरिपाठाचा 16वा अभंग पाहणार आहोत। करत त्यांची प्रातिभ अनुभूती आणि ऋतंभरा प्रज्ञा श्री गुरु निवृत्तीनाथांचा प्रासादिक प्रसाद यातून अखिल मानव मात्राच्या कल्याणासाठी अभिव्यक्त झालेलं वाङ्मय की जे भक्ती प्रधान आहेत, नाममहात्म्याचा विशेष गौरव आहेत आणि भक्तिशास्त्रातील सगळे सिद्धांत सूत्र रूपानं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ग्रंथामध्ये अभिव्यक्त केलेले आहे असा ग्रंथ म्हणजे हरिपाठ। हरिपाठातील शब्द सोपे आहेत पण तसेच तेवढे अनाकलनीय पण आहेत। माऊलींच्या संपूर्ण वाङ्मयाचं ते सार आहेत, म्हणून एका एका शब्दामध्ये रहस्यमय सूत्र साठवलेले आहेत। त्या सगळ्यांचाच विचार आपल्या अल्पमतीने शक्य होणार नाही, पण तरी देखील स्वांत सुखासाठी वाणीला मंगलमय बनवण्यासाठी या दिव्य शब्दांचा आश्रय घेऊयात। अभंगातले शब्द सुरुवातीला उच्चारण करूया, त्याने वाणी आणि मन पवित्र होईल। हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ,
वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दस दिशा आत्मा राम. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असा हा 16 क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडक्यात सिंहावलोकन म्हणून काल आपण पाहिलेला जो 14वा अभंग तत्वज्ञानाची एक विशेष उंची गाठलेला तो अभंग आहे. अगोदरच्या 14 अभंगाचा समन्वय एकत्रित केला तरच एकनाम हरी द्वैतनाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे ह्या संपूर्ण अभंगाची संगती लागू शकते. या अभंगातील अक्षरांची संगती पाठीमागच्या 14 अभंगाचं पुनरावलोकन पुन्हा पुन्हा केल्याने ती संगती लागते. आणि म्हणून जो हरी आहे त्याला आत्मा म्हणतात. तो हरी समर्थ आहे. उपनिषदादिकांना त्याचा महिमा गाता येत नाही. त्या हरीचा महात्म्य संतांच्या संगतीमध्ये, साधूंच्या बोधामध्ये आणि त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तो हरीच सगळ्यांना व्यापून आहेत. आणि असं असणारं त्या हरीचं नाम स्वीकारावं आणि त्याच्या अतिरिक्त कल्पित असणारा हा प्रपंच मायामय ती नामरूप दूर सारावं आणि सगळ्या विश्वामध्ये तो परमात्मा व्यापून आहे असं रागद्वेष रहित बुद्धी झाल्याने अनुभवता येतं. ह्याकरता ही अद्वैताचं कुशलता जाणणारे अतिशय विरळे आहेत. बुद्धीतले दोष निघून गेले आणि समत्वाने चिंतन केलं की परमात्मा समान आहे अशी अनुभूती येते. पण अशी अनुभूती येण्यासाठी जीवनामध्ये काही नियमाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते पालन म्हणजे शम आणि दम, मनाचा निग्रह आणि इंद्रियांचा निग्रह करणं, त्याचं वरण करणं, त्याचा स्वीकार करणं, त्याचं अनुष्ठान करणं. दोष निघून गेले की निर्दोष आत्मा तर आतमध्ये आहेच. शमदमावरी हरी झाला. तो हरी आहेच, फक्त दोषामुळे कळत नाही. आणि दोष निघून गेले की सर्व घटामध्ये आकाश जसं असावं तसं देहरूपी घटामध्ये हा राम सूर्याप्रमाणे आहेत. सूर्य ज्याप्रमाणे सहस्र किरणांच्या माध्यमातून या सृष्टीला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा आपल्या चिद्वृत्तीने सगळ्या इंद्रियांना आणि चंद्रसूर्यांनाही प्रकाशित करणार आहेत. आणि अशा ह्या हरीच्या नामाचा माझ्या चित्तामध्ये चिंतनाचा नेम असल्यामुळे अंतःकरणातील जन्मजन्मांतराला कारणभूत असणाऱ्या अविद्या, काम आणि कर्म हे नामचिंतनाच्या द्वारे निघून गेले. आणि आता
ह्या जन्माच्या मागून येणारे सगळ्या जन्माच्या शृंखला आता इथेच बंद झाल्या आहेत असा मला अनुभव आला. मागील या जन्मामुक्त झालो. मागील या जन्म म्हणजे 2 अर्थ केले आहे. जीवाच्या पाठीमागे लागलेले हे जन्ममरण यातून मी मुक्त झालो. आणि मागील या जन्म म्हणजे ह्या जन्माच्या नंतर येणारे याच्या मागचे सगळे जन्म जे आहेत ते आताच अविद्या निवृत्त झाली, अज्ञान निवृत्त झालं, भगवंताची कृपा झाली, निर्वासन अंतकरण झालं. मग आता पुढचेही मागचेही जन्म नाहीत, हा दुसरा अर्थ. आणि याच्या अगोदरसुद्धा ही जन्म मरणाची परंपरा मागे लागलेली होती. आणि जर भगवंताची कृपा झाली नाही तर पुढे सुद्धा ही जन्म मरणाची परंपरा मागेच लागणार आहे. मग अशा भूतकाळामध्ये आणि भविष्यकाळामध्ये जन्म मरणाची परंपराची मागे लागलेली होती ती आता त्या भगवंताच्या नामाने नाहीसी झाली. आणि ही साधना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ही माझी अंतःकरणामध्ये चालू आहे. असा विस्ताराने पाहिलेल्या कालच्या अभंगाचा थोडक्यात घोषवारा होता. ह्यानंतरचा अभंग आहे 16वा. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. ह्या अभंगाच्या मध्ये जर अभंगाचे शब्द, अक्षर, चरण आणि त्यांचा क्रम पाहिला तर त्या अभंगाच्या दर्शनानेच अनेक गोष्टी सुटतात, अनेक गोष्टींचा उकल होतो. या अभंगाच्या मध्ये फलश्रुती जास्त सांगितलेल्या आहेत. पण ह्या फलश्रुती सांगण्याच्या अगोदर ह्या एवढ्या फलश्रुती प्राप्त करण्याचं साधन म्हणून त्या हरीच्या नामाचा बुद्धी पुरस्कर केलेला जप ही मुख्य साधना सांगितली. आणि ही साधना जो करतो असा नर म्हणजे मनुष्य देखील या समाज जीवनामध्ये दुर्लभ आहे, विरळा आहे, दुर्मिळ आहे. पण तसा जर विचार केला तर रामकृष्ण नाम वाचेने उच्चार करण्याकरता फार प्रयास करावा लागतो असं नाही. ते आयासाशिवाय सुद्धा होऊ शकतं, एवढं सुलभ आहे. म्हणून वाचेसी सुलभ रामकृष्ण. वाचेसी सुलभ रामकृष्ण ही सुद्धा रामकृष्ण नामाची फलाची फलश्रुती झाली. इतकं सोपं आहे. ह्या रामकृष्ण नामानं उन्मनी अवस्था प्राप्त होते ही दुसरी फलश्रुती सांगितली. आणि त्यामुळे अष्टमहासिद्धी आणि त्याच्या अनेक उपप्रकार सिद्धींचे त्या सगळ्या सिद्धी सहज प्राप्त होतात. एवढंच नाही तर सिद्धी, बुद्धी, धर्म हे सगळेची सगळे केवळ एका भगवंताच्या नामचिंतनामध्ये येतात. त्रिविध तापाने तप्त झालेला प्रापंचिक मनुष्य देखील साधू संतांच्या सहवासामध्ये आला की तो आतून शांत होतो. आणि ह्या आतून शांत होण्याची अनुभूती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यामध्ये ह्या रामकृष्ण नामाची जी पुनरावृत्ती आहे अंतःकरणामध्ये घेतल्यामुळे त्या रामकृष्ण नामाचा ठसा हा उमटला. आणि त्यामुळे
दाही दिशांच्या मध्ये जो अंतःकरणामध्ये असणारा आत्माराम आहे, तो आत्माराम मला आता सगळ्या दिशामध्ये अनुभूत भावाला यायला लागला. आणि अशीच अनुभूती तुम्हाला यायची असेल तर एकदा म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असा ह्या अभंगाचा सरळ अर्थ. आता ह्या अभंगाच्या भूमिकेचं थोडंसं चिंतन करूया. प्रस्तावना म्हणून ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी हे गुह्य ज्ञान मी अर्जुना तुला सांगणार आहे म्हणून पहिल्यांदा त्या ज्ञानाची खूप स्तुती केली. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. जे जाणण्याची गावी आचार्य पदवी, असं म्हणून खूप वर्णन केलं. आणि याचा कधी वेच होत नाही. जे हाता आलिया तरी न वचे वरी विटेही ना, त्याचा वीट येत नाही, त्याचा वेच होत नाही. असा गौरव केल्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला की ह्या सगळ्या स्वार्थी जगामध्ये तुम्ही ज्या नामाचा गौरव केला ते लोकांच्या हातून उरलं कसं काय? ह्या जगामध्ये असे लोक आहे, 1 रुपया जर दिला तर अग्नीमध्ये उडी घालायला ते तयार होतात. जे एकोत्तराची वाडी जळती आगी घाली ती उडी, ते अनयासे सोगोडी सांडिती केवी. असे स्वार्थी माणसं, लोभी माणसं 1 रुपया करता अग्नीमध्ये जीव द्यायला तयार होतील. अशा माणसांच्याकडनं एवढी मोठी ज्ञानाची महती असलेली गोष्ट ज्यांना हाती केवी उरवला आहे, लोकांच्या हातून ही कशी काय उरली? तेव्हा भगवंताने त्याचं उत्तर देताना आणि माऊलीने तर खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना हाती केवी उरवला आहे हा जो प्रश्न उत्थापित केला होता, त्याचं उत्तर देण्याकरता दृष्टांताची एक मोठी यादीच दिली आहे. ते म्हटले, गाईचं दूध गोड आहे, पवित्र आहे, पण त्याचं महत्त्व ज्यांना कळालं नाही, असा त्या गाईच्याच काशेमध्ये दुधाच्या जवळ असणारा गोचिड त्या दुधाचं पान करण्याच्या ऐवजी अशुद्ध रक्ताचं सेवन करत नाही का? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे तोचेची या पदरा आड, ते अव्हेरुणी गोचिड अशुद्ध काय न सेविती. अत्यंत सुगंधी असणारं कमलकंद अगदी जवळच आहे, पण बेडूक मात्र त्या कमलकंदाच्या मकरंदाचा महिमा न कळाल्यामुळे अगदी त्या फुलाच्या सुगंधाजवळ राहून सुद्धा आयुष्यभर चिखलच सेवन करतो. अशुद्धाची सेवी का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी पराग सेवी जे भ्रमरी, येरा चिखलची उरे. या अभंगाची प्रस्तावना ह्या ओव्यांच्या माध्यमातून मी सांगत आहे. कमलकंदातला कमलकंदातला सुगंध भ्रमर सेवन करतो, कारण त्याला त्याचं महत्त्व कळालं आहे. पण बेडकाला त्याचं महत्त्व न कळाल्यामुळे चिखलची उरे. दुसरा आणखी दृष्टांत दिला.
एक मनुष्य आयुष्यभर भीक मागत बसला होता एका ओट्यावर, आणि आयुष्यभर भीकच मागत राहिला. पण ज्या ओट्यावरती तो भीक मागत होता त्या ओट्याच्या खाली सहस्त्र मोहरा पुरलेल्या होत्या. पण हा निदैवी असल्यामुळे, त्याचं ज्ञान नसल्यामुळे, श्रीमंत असूनही हा गरीब राहिला. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतले आहाती सहस्रवरी, परी तेत बैसोणी उपवास करी का दरिद्री जिये. खूप ओव्या आहे. तसं तो आत्मा परमात्मा माझ्या अंतःकरणामध्येच आहे. ते न कळाल्यामुळे हा जीव बेडकाप्रमाणे वागतो, हा जीव गोचडाप्रमाणे वागतो, हा जीव निदैवी असणाऱ्या व्यक्तीप्रमाणे वागतो. आणि त्या आत्म्याला, त्या परमात्म्याला, त्या हरीला माझं म्हणण्याच्या ऐवजी देहाला मी आणि देहसंबंधी असणाऱ्या पदार्थांना माझं म्हणत म्हणत आयुष्य समाप्त करतो. तैसे अहममतेच्या लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्ममरणाची दुथडी डवळीत ठेले. अर्जुना, कळालं का तुला? उत्तर कळालं? म्हटले काय? एवढी मोठी ही राजविद्या, राजगुह्य तत्वज्ञान लोकांच्या हातून कसं उरलं? त्याचं कारण त्याला त्यांचं महत्त्वच कळालं नाही, त्याच्यावरती श्रद्धाच नाही, विश्वासच नाही, प्रेमच नाही. अश्रद्धधानः पुरुषः धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमाम निवर्तन्ते मृत्यू संसार वरत्मणी. हा सगळा तो 9व्या अध्यायातला विचार समोर ठेवायचा. आणि मग वाचेसी सुलभ रामकृष्ण जर आहे, तर सुलभ असणारं रामकृष्ण नामाचं उच्चारण सगळेच का करत नाही? हा जो प्रश्न आहे याची भूमिका आणि त्या 9व्या अध्यायातली भूमिका जवळजवळ सारखीच आहे. आणि म्हणून ज्या नामाचा पाठ केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मागे लागलेल्या ह्या जन्ममरणाच्या परंपरेतनं मी मुक्त झालो, तेने विसरावे जन्म दुःख, तुका म्हणे नाम त्याचे आठवावे. तेने विसरावे जन्म दुःख, त्या परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर नाप्नवंती महात्मानस संसिद्धिं परमां गताः. दुःखालयम अशाश्वतम असं जे काही संसाराचं स्वरूप आहे, नामधारक त्याला प्राप्त होत नाही. मग असं असणार हरीच्या नामाला काही फलच नसेल. जी गोष्ट खूप सुलभ असते त्याला काही फल नसतं, असं लोकांचा एक मोठा गैरसमज झालेला असतो. हवा फुकट आहे म्हणून त्याला काही महत्त्वच नाही. नाक दाबा बरं तुमचं 5 मिनटं काय होतं ते पहा. गच्छन्ति, ते जातील सगळे आणि पुन्हा न आगच्छन्ति, पुन्हा ते येणारच नाही. एवढी मोठी हवा सुलभ आहे, पण त्याचा महिमा लोकांना वाटत नाही, याला काही किंमत नाही. पण एकदा की हवा बंद झाली की मग याची हवा कायमची जाते. तसं नामचिंतन अतिशय सुलभ आहे. त्याचं उच्चारण करण्याकरता काळाची गरज नाही, वेळेची गरज नाही, सुचिरभूतता असुचिरभूतता याची गरज नाही, वर्णाश्रमाची गरज नाही, विशिष्ट अधिकाराची गरज नाही, आणि सहज सुलभही आहे. पण तरी देखील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असे घेणारे दुर्लभ आहेत. दुर्लभ शब्द हे सुचवितो की सगळं असून सुद्धा न करणारे जास्त आहेत. बरं, मग असं म्हणण्याचं कारण तरी काय आहे? याचं कारण असं आहे, नामस्मरण करणारे सगळेच आहेत, पण ते नामस्मरण
त्याचं नाममहात्म्य समजून करणारे खूप कमी आहेत. आणि नाममहात्म्य समजण्याचं साधन आपल्याकडे बुद्धी आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. खरं म्हणजे जप म्हटला की तो वाणीने करायचा असतो आणि त्यातून सिद्धी प्राप्त होते. जपात सिद्धीर, जपात सिद्धीर, जपात सिद्धीर न संशया. वेगवेगळ्या देवता, वेगवेगळे मंत्र, त्यांचे वेगवेगळे अनुष्ठानं आणि त्यांच्या वेगवेगळ्या फलश्रुती शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि मग तो जप सुरुवातीला वैखरी वाणीने करायचा असतो, नंतर मध्यमा, नंतर पश्चंती, नंतर परा. 2 क्रम आहेत. एकदा ती साधना सहज सुलभ सिद्ध झाली की ती परावाणीतून यायला लागते खाली. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. पण सुरुवातीला ती साधना करायची असेल तर ती वैखरी वाणीतनं करायची असते आणि मग ती मागे जात 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 परावाणीच्या पर्यंत जाते. शब्द आणि त्या शब्दाचं एक सायन्स आहे. कोणताही शब्द जेव्हा आपण उच्चारण करतो त्याचा पहिला स्पुंज हा परावाणीमध्ये निघतो. मी आता राम असं म्हटलो वैखरी वाणीतनं एकदा, पण तो परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी वाणीत जेव्हा येतो तेव्हा 365 वेळेस त्याचं परावर्तन होऊन तो मग शब्द बाहेर पडतो. अमृत अनुभवावरती चिंतन करणाऱ्या पूय देशपांडे नावाच्या एका विद्वानांनी ह्या शब्दाचं वर्णन, शब्दखंडन या प्रमाणामध्ये शब्द महात्म्य सांगितलेलं आहे अगोदर. तिथे त्यांनी सांगितलं आहे, आपण सहज बोलतो पण सहज बोलत नाही. तो शब्द वैखरी वाणीवरती येण्याच्या अगोदर 365 वेळ त्याचं परिवर्तन होत 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 ते मग वैखरी वाणीवरती येतं. म्हणून संकल्प पहिल्यांदा येतो तिथे, परावाणी, मग पश्चंती, मग मध्यमा, मग वैखरी. हा एक क्रम आहे. आणि दुसरा क्रम साधनेचा आहे की पहिल्यांदा नामसाधना स्थूल स्वरूपामध्ये वैखरी वाणीने करायची, मग मध्यमा, मग पश्चंती, मग वैखरी, असं क्रमाक्रमाने मागे जायचं. मग पहिल्यांदा ती ह्या वाणीचा विषय बनतो ती वैखरी, नंतर ती मनाने करायची आहे, नंतर ती बुद्धीने करायची आहे आणि नंतर परावाणीमध्ये ती सहजतेने होते. स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम अशा पद्धतीने ही नामसाधना होते. वाचेसी सुलभ रामकृष्ण हे वैखरी वाणीचं साधन आहे. आणि ज्ञानदेव म्हणे, जपमाळा अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. हा मानसिक जप आहेत. परा, पश्चंती, मध्यमा, मग बुद्धीने होणारा जप आहे आणि मग सहजतेने होणारा जप आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज बुद्धीचं वैशिष्ट्य सांगतात आणि बुद्धीने निश्चय करायचा असतो याचा विचार मागे गेला आहे. या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये बुद्धी चैतन्याचं ग्रहण करून ते अभिव्यक्त करण्याचं साधन ही बुद्धी आहे. आणि बुद्धीला निश्चय करता येतो, बुद्धीला महात्म्य समजतं. नारद महर्षींनी नारद भक्तिसूत्रामध्ये ही गोष्ट आवर्जून पुन्हा पुन्हा सांगितली आहे. गोपिकांनी भगवंताची भक्ती केली याचा अर्थ त्या गोपिकांना भगवंताच्या महात्म्य ज्ञानाची विस्मृती झाली होती असं नाही. भगवंताच्या महात्म्याची त्यांना जाण होती आणि म्हणून त्यांनी त्या भगवंताला प्रार्थना करताना म्हटलं आहे, देवा तुझ्या नामाचं चिंतन केलं ना आम्ही शांत होतो, कारण पापाचा नाश करणारं देवाचं हे चिंतन आहे.
गोपिकांनी गोपीगीत गायलं आहे, त्या गोपीगीतामध्ये हा सगळा विचार विस्ताराने आला आहे. आणि म्हणून त्या बुद्धीने निश्चय करायचा, मनाने संकल्प करायचा आणि मग इंद्रियाने ती क्रिया करायची. परंतु ही बुद्धी परमात्म्याचा नामाचा निश्चय का करत नाही, असा जर आपण थोडक्यात विचार केला तर याचं साधं कारण एक आहे. अंतःकरणामध्ये विषयांची कामना जास्त असेल असे माणसं भक्ती करू शकत नाही, नामचिंतन करू शकत नाही. विषयाची कामना ज्यांच्या अंतःकरणात असते असं माणसांचं प्रेम देहावर जास्त असतं, शरीरावरती. आणि ज्यांचं शरीरावरती प्रेम आहे त्यांना शरीराचं स्मरण 24 तास होतं, आणि ज्यांना देहाचं स्मरण 24 तास होतं त्यांना हरीचं स्मरण कधीच होत नाही. मग ज्या बुद्धीने परमात्म्याचं नामचिंतन करायचं ती बुद्धी देहाचं स्मरण करायला लागली की माऊली म्हणतात ती बुद्धी आडवाटेला गेली, आणि विषय सुखच त्या बुद्धीला सर्वश्रेष्ठ वाटायला लागतं. उपहित सर्वश्रेष्ठ वाटण्याच्या ऐवजी उपाधी महत्त्वाची वाटायला लागते. मग अशा वेळेस वेदाने शास्त्राने गुरूंनी नामाचं महत्त्व कितीही गायलं तरी अशा लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही. ते म्हटले, एका गावामध्ये जैन लोक राहतात, सगळे दिगंबर, म्हणजे कपडेच घालत नाही. अशा ह्या दिगंबरांच्या गावामध्ये एका व्यापाऱ्याने कपडे विकायला नेलेत. आता कोण कपडे घेईल, सगळेच दिगंबर ना. नाही म्हटले माझे कपडे अतिशय मौल्यवान आहेत, पण ते म्हटले आम्ही दिगंबर आहोत, आम्हाला काय त्याचं करायचं. चंद्राला सांगितलं, कावळ्याला सांगितलं चंद्रप्रकाश अतिशय शीतल आहे, पण चंद्रोदयाच्या अगोदरच काही क्षण कावळ्याची दृष्टी जाते. त्याला सांगितलं चंद्राचा उदय खूप मोठा आहे, त्याला काय त्याचं महत्त्व नाही कळणार ना. तसं ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आणि वैराग्य नाही, अशा विवेक वैराग्यहीन ज्यांची बुद्धी आहे त्या बुद्धीला परमात्म्याच्या स्वरूपाचा निश्चय करता येत नाही. मग ज्ञानेश्वर महाराज न रागवणारे पण एक वेळेस रागवतात आणि ते म्हणतात, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. तैसी विवेकाची भाषा नेणती, तैसी विवेकाची शिवण देखती, विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. मी जे वर्णन केलं, इंद्रिया कामी भर देहाची वरी आदर, म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. आव्हाटलीय असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आणि मग येरवी तरी खवणे यांच्या गावी पाटावे काय करावी, सांगे जात्यांधा रवी केवी अथी. ज्या गावामध्ये सगळे आंधळेच आहेत आणि त्यांना सांगितलं सूर्याने मी उगवलो, ते म्हटले शक्यच नाही, सूर्य उगवू शकत नाही, आणि उगवला असता तर आम्हाला दिसला असता. मग सूर्य उगवून सुद्धा आंधळ्यांना काही उपयोग नाही, कपड्यांचा व्यापारी गावात येऊनही सुद्धा दिगंबरांना त्याचा काही उपयोग नाही, चंद्रांचा उदय होऊनही सुद्धा त्या कावळ्याला त्याचा काही उपयोग नाही. तसं परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे असं सांगून सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये विवेक आणि वैराग्य नाही, अशा बुद्धीला विषय श्रेष्ठ वाटायला लागतो आणि परमात्मा कनिष्ठ वाटायला लागतो. आणि म्हणून परमात्मा सर्वश्रेष्ठ असताना सुद्धा बुद्धीला निश्चय होत नाही. मग बुद्धीही दूषित, मनही दूषित, इंद्रही दूषित,
आणि आशय जेव्हा दूषित व्हायला लागतात तेव्हा शब्द स्पर्श रूप रस गंध हे प्रमुख वाटायला लागतात. मग मनाचा स्वभाव इंद्रियांची ओढी पतनाची जोडी वरी हाव. मग सारखं संसारातले विषय हे महत्त्वाचे वाटायला लागतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या बुद्धीला खरोखरच असा निश्चय व्हायला पाहिजे की इंद्र असेल, ब्रह्मलोक असेल, अमरत्व असेल, सिद्धी असेल, या सगळ्यांच्या पेक्षा मानवी जन्म आणि मानवी जन्मामध्ये बुद्धी आणि त्या बुद्धीला नामाचं महत्त्व जर कळालं तर असं महत्त्व समजून त्या हरीच्या नामाचा जप करणं वेगळं, त्याला एक वेगळं महात्म्य प्राप्त होतं. याकरता ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरी बुद्धी जपे, म्हणजे त्या हरीचं महात्म्य समजून, मोठेपण समजून, त्याचं वास्तव स्वरूप समजून जर त्या वाणीने, त्या मनाने आणि त्या इंद्रियाने जर परमात्म्याचा नामाचा जप केला तर असा मनुष्य खरोखर दुर्लभ आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि एरवी वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण तर वाचनी सगळेच म्हणतात ना. एखादा प्रसिद्ध गायक असेल आणि तो जर एखादा मुलगा सुरुवातीला गाणं शिकायला लागला आणि त्याच्यामध्ये काही देवाचे शब्द असतील आणि तो जर गायन करत असेल तर तो गायक म्हणून फक्त त्या स्वरांनाच आळवणार, त्याचे रोह आरोह त्या रागाप्रमाणे गाणार. त्याला राग महत्त्वाचा आहे, देवाचं नाव महत्त्वाचं नाही. एखादा भक्त म्हणेल किती सुंदर गातो हा, पण तो म्हणेल मला शब्द नाही, माझा स्वर लागतो की नाही, माझा ताल स्वर लय त्याचे आरोह अवरोह हे माझे व्यवस्थित येता की नाही एवढंच पाहिल. त्यातला अर्थ काय आहे पाहणार नाहीत. ही भूमिका अर्जुनानेच गीतेमध्ये मांडली आहे. देवा, जोपर्यंत तुझी कृपा नव्हती तोपर्यंत आमच्या घरी नारद यायचे आणि ते तुझ्या नामाचा गौरव गायचे, पण आम्ही फक्त त्यातले ताल स्वर लय एवढंच पाहायचो. पण त्या नामाचं महत्त्व, त्याचं महत्त्व आम्हाला कळालं नव्हतं. एरवी नारद अखंड जवळा आहे, तो ऐसेची गाय, पर अर्थ न बुजवणे ठाये गीत सुखची ऐको. देवा, तू कृपा केली नव्हती त्याच्या अगोदर नारद असील देवल हे आमच्या घरी यायचे आणि अखंड तुझ्या नामाचं चिंतन करायचे. नारद अखंड जवळा आहे आणि तो असाच गायचा, परी अर्थ न भुजवणे ठाये गीत सुखची ऐको. आणि म्हणून एखादा गायक नाम घेताना दिसतो आहे पण त्याच्यात प्रेम नसतं, आदर नसतो, त्याला वेगळं समजून घ्यायचं असतं. एखादा दुःखी मनुष्य देवाचं नाव घेतो पण त्याचं महात्म्य नाही, त्याला रोग बरा व्हावा हे महत्त्वाचं असतं. काही ठिकाणी अन्नक्षेत्र असतं आणि त्या मुलांना डबे दिले जातात जेवणाचे, पण त्यांचा एक नेम असतो अगोदर नामचिंतन करा. पण ते भुकेलेले असतात, ते 12ची वेळ पाहतात कधी पटकन 12 वाजता जेवायला भेटेल, म्हणजे त्यांचं लक्ष हे अन्नाकडे असतं, नामचिंतनाकडे नसतं. म्हणजे नामचिंतन करणारे कधी रोगी आठवतात, कधी भोगी आठवतात, कधी योगी दिसतात, कधी गायक दिसतात, पण सगळ्यांना कुठे त्याचं महात्म्य माहिती आहे. पण महात्म्य समजून, त्याचा गौरव समजून अंतःकरणातून ते नामचिंतन घेणारे, 10 अपराध आणि 32 अपराधांना टाळून नामचिंतन करणारे असे जे साधक जे आहे ना ते खूप दुर्मिळ आहे. ह्या अर्थाने हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, खरंच दुर्लभ आहे तो. पण मग भक्ती, प्रेम, समर्पण, महात्म्य हे समजून जर घेतलं गेलं तर मग त्याची फलश्रुती आहे. काय फलश्रुती आहे? पहिल्यांदा वाचेसी सुलभ रामकृष्ण.
रामकृष्ण नाम वाचेने घेण्याकरता ते अत्यंत सुलभ आहे, ही पहिली सुलभता. दुसरं, ह्या रामकृष्ण नामाचं उच्चारण केलं तर काय फायदा होणार आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामी म्हणजे रामकृष्ण या भगवंताच्या नामाने काय होत आहे. या रामकृष्ण नामाने मनाला उन्मनी अवस्था प्राप्त होणार आहे. या उन्मनी अवस्थेचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, ही एक फल. आणि तयासी लादली सकळ सिद्धी हे दुसरं फल. आता मनाची उन्मन अवस्था कशी प्राप्त होते याचा योग्यांनीही विचार केला योगशास्त्रामध्ये. उन्मन अवस्था नामाने कशी प्राप्त होते असा भक्तिशास्त्रातही याचा विचार आला आहे. आणि नामाने अमन किंवा उन्मन किंवा तुर्य अवस्था कशी प्राप्त होते याचा ज्ञान विचार करणाऱ्या ज्ञान्यांनीही विचार केला आहे. उन्मन अवस्था कशी प्राप्त होते याचा उपासकांनी विचार केला आहे. फक्त याची परिभाषा, उन्मन अवस्थेची स्थिती तर सगळ्यांना सारखीच आहे, पण ही उन्मन अवस्था प्राप्त होण्याची प्रक्रिया प्रत्येकाने भिन्न भिन्न सांगितली आहे. जसं की गणितामध्ये आपल्यासमोर एक गणित ठेवलं आणि 10 शिक्षकांना सांगितलं की हे गणित सोडवा. 10ही शिक्षकाने ते गणित सोडवलंही, त्याचं उत्तर बरोबरही आलं, पण एक्झामिनरनी पाहिलं या 10ही शिक्षकांनी उत्तर बरोबर लिहिलं, उत्तर बरोबर आलं, पण ह्या उत्तरापर्यंत येताना ज्या मांडण्याची प्रक्रिया जी आहे, मांडणी, ती प्रत्येकाने वेगवेगळी केली आहे. मग सोडवण्याची रीत जरी वेगवेगळी असली, पण सोडवण्याची रीतीने प्राप्त होणारं उत्तर तर एकच आहे ना. तसं उन्मन अवस्था ही मनाची उच्च कोटीची स्थिती आहे, याचा विचार योग्यांनीही केला, भक्तिशास्त्रातल्या आचार्यांनीही केला, उपनिषदातल्या चिंतन करणाऱ्या तत्ववेत्यांनीही केला, उपासकांनीही केला. ह्या प्रत्येकाची मांडणी वेगवेगळी आहे, पण स्थिती मात्र ही एकच आहेत. मग ह्या सगळ्यांच्या मध्ये विस्ताराने आपल्याला फारचं पाहता येणार नाही. फक्त सूत्ररूपाने सांगितलं की प्रत्येकाने वेगवेगळी मांडलेली आहेत. पण तरी देखील असं म्हणून थांबता येणार नाही. 1-2 वाक्यामध्ये का होईना योग्यांची पद्धत, भक्तीची पद्धत आणि ज्ञानाची पद्धत थोडक्यात पाहणार आहोत आपण. आणि सगळ्यांनी विचार केला आहे. गौडपादाचार्यांनी मांडुक्य कारिकेमध्ये जेव्हा मनुष्य अस्पर्श योगाचं चिंतन करतो तेव्हा मन जेव्हा तिन्ही अवस्थेच्या पलीकडे जातं आणि भगवत स्वरूपामध्ये, ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतं, तेव्हा मनाला अमन अवस्था प्राप्त होते. अमन अवस्था सुषुप्तीतही होते आणि अमन अवस्था समाधीमध्ये पण होते. पण समाधीतली अमन अवस्था ही अज्ञान नसलेली अवस्था आहे आणि सुषुप्तीमध्ये अमन होतो तेव्हा तिथेही मन अमन होतं, पण तिथे अज्ञानाचं बीज आहे. आणि म्हणून हठयोग प्रदीपिकेमध्ये मनाला अमन करण्याची प्रक्रिया सांगितली आहे. ती म्हणजे योगशास्त्रामध्ये प्राणायामाला अतिशय महत्त्व दिलं आहे. आपल्या शरीराच्या मध्ये 72,72,10,201 नाड्या आहेत
असं उपनिषदांनी सुद्धा आणि योगदर्शनाने सुद्धा एकमताने मान्य केलं आहे. आणि ह्या नाड्यांना शुद्ध करायचं असेल तर विधीपूर्वक प्राणायाम करायचा असतो. आणि विधीपूर्वक प्राणायाम केला की मग आपल्या शरीरांतर्गत असणाऱ्या ह्या सगळ्या नाडी शुद्धी होते. नाडी शुद्धीची प्रक्रिया झाल्याबरोबर मग मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र आणि पुढे सहस्रार चक्र, हे जे काही सगळ्यात खाली मूलाधार चक्र आणि सगळ्यात वरती सहस्रार चक्र, अशा चक्रांची शुद्धी होते प्राणायामाच्याद्वारे. नाड्यांची शुद्धी होते. आणि मग ह्या सगळ्या नाड्यांच्यामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना 3 नाड्या प्रमुख, आणि त्यातही मधली सुषुम्ना नाडी. मग तो प्राणवायू सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून जेव्हा वरती जातो सहस्रार चक्राच्या पर्यंत, तिथं गेल्यानंतर आज्ञाचक्रात जेव्हा जाऊन तो स्थिर होतो तेव्हा साधकाचं मन अंतर्मुख होतं, प्रसन्न होतं. आणि त्या 17वी जीवनकळा ज्याला योग्यांनी सांगितली, त्या 17व्या जीवनकळेचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा ही उन्मन अवस्था प्राप्त होते असं योग्यांनी सांगितलं. मारुते मध्य संचरे मनस्तैर्य प्रजायते, यो मना सुस्थिरा भावः स एव अवस्था मनोन्मनीः. सैवावस्था मनोन्मनीः, ही ती अवस्था जी आहे ती उन्मन अवस्था आहे. या उन्मन अवस्थेचाच विचार पातंजल योगसूत्रामध्ये आहे, की मी आता सांगितलं हठयोग प्रदीपिकेमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव दर्शन 17वेचे घेता, उन्मनी ठसवी निवृत्ती दाता. ही योगाच्या प्रक्रियेने प्राप्त होणारी ही उन्मन अवस्था आहे. वेदांतामध्ये, ज्ञानशास्त्रामध्ये सुद्धा उन्मनी अवस्थेचा विचार केला आहे. आपल्याला स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, या 3 शरीरांना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था, या 3 अवस्थेचे 3 अभिमानी, विश्व, तेजस आणि प्राज्ञ. त्यामध्ये जागृत आणि स्वप्न अवस्था ही कार्य अवस्था आहे आणि सुषुप्ती ही कारण अवस्था आहे. परंतु विवेक विचाराने, आत्मबोधाने ह्या 3 अवस्थेचा, 3 शरीराचा आणि ह्या 3 शरीराच्या स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, या 3 शरीराच्या अंतर्गत अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश यांचा विवेकपूर्वक निराश केल्यानंतर प्रयत्नपूर्वक प्राप्त होणारी जी तुर्य अवस्था आहे त्याला महाकारण शरीर असं म्हणतात. आणि ह्या महाकारण शरीराच्या मध्ये स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर हे दृश्य आहेत आणि मी ह्या सगळ्यांचा द्रष्टा आहे. असा द्रष्टेपणाची अनुभूती जेव्हा येते तेव्हा तो महाकारण शरीरामध्ये जातो, म्हणजे तुर्य अवस्थेमध्ये जातो. यालाच, या तुर्य अवस्थेलाच उन्मनी अवस्था असं वेदांत शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. 3 अवस्थेचे द्वारे उपाधी उपहिताकारे द्रष्टादृश्य स्फुरे अशी जी स्थिती सांगितली आहे ती स्थिती ही उन्मन अवस्था आहे. आणि म्हणून ह्या अवस्थेचा वेदांतांनी विचार केला. या 3 अवस्थेची द्वारे उपाधी उपहिताकारे भावाभावस्फुरे दृश्य जे हे ते अघवेची मी द्रष्टा, या सगळ्यांचा मी द्रष्टा आहे. ऐसा बोधाचा माझी वटा, अनुभवाचा सुबटा धेंडा तो नाचे. या ज्या 2 ओव्या आहेत, आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले आणि चौधरी बाबा, विठ्ठल बाबा चौधरी यांच्याही ते 18 वाद्य शिकायचे मोठे व्हा. आणि
तो 18वा अध्याय शिकवायचे आणि ह्या 2 ओव्या जेव्हा यायचे तेव्हा ते एक पाठ ह्या 2 ओव्यांच्या वरती घ्यायचे मोठे भाऊ, त्यांच्या आवडीची ह्या ओव्या असायची. आणि मग या 3 अवस्था कशा आहेत, मी सगळ्यावरून वेगळा कसा आहे, ही तुर्य अवस्थाचं वर्णन करणाऱ्या ह्या अवस्था आहे. हा केला आहे उन्मनी अवस्थेचा विचार वेदांत चिंतन करणाऱ्यांनी. भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा या उन्मनी अवस्थेचा विचार केला आहे. संत सांगतात, न कळे ते कळो येईल उगले, नामया चिंतने नामया विठ्ठले एकाचिया. न भेटो ते भेटो येईल उगले, करिता चिंतन विठोबाचे. न बोले ते बोलो येईल उगले, नामया विठ्ठले एकाचिया. अवघे होती लाभ एकया चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. आता भक्तीने प्राप्त होणारी गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, अशी ही उन्मन अवस्था. गीतेने सुद्धा उन्मन अवस्थेचा विचार केला आहे. कारण शब्दांच्या विषयांच्या पेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियाच्या पेक्षा मन श्रेष्ठ, मनाच्या पेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीच्या पेक्षा आत्मा श्रेष्ठ. आणि अशा आत्म्याचं चिंतन केलं की आत्मा हा सगळ्यात वरचा आहे आणि त्या वरच्या आत्म्याचं चिंतन केलं की मन उन्मन होतं. इंद्रियानी परान्याहो इंद्रियभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धे ये बुद्धे परतस्तु सा. अशा प्रकारे ह्या ज्ञानाच्या भूमिकेतून, उपासनेच्या भूमिकेतून, योगाच्या भूमिकेतून ही उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. मग त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. अणिमा, लगिमा, महिमा, ईशत्व, वशित्व अशा ज्या अष्टमहासिद्धी आहेत. त्याचप्रमाणे योगदर्शनाच्या मध्ये तर एक स्वतंत्र प्रकरणच आहेत, त्याला विभूतीपाद म्हणतात. दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करणं ही एक सिद्धी आहे. समुद्राच्या पलीकडचं पाहणं ही एक सिद्धी आहे. दुसऱ्याच्या मनावर नियंत्रण ठेवणं ही एक सिद्धी आहे. ज्याच्याकडे पाहिलं त्याची शक्ती आपल्याकडे येणं ही एक सिद्धी आहे. तहान भूक न लागणं ही एक सिद्धी आहे. पण ह्या सगळ्या सिद्ध्या भगवंताचं नामचिंतन केलं की एका नामचिंतनाने प्राप्त होतात. आणि ही भूमिका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयासी लादली सकळ सिद्धी. ह्या भगवंताच्या चिंतनाच्या द्वारे ही प्राप्त होणारी ही भूमिका आहे. आणि म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेने दस दिशा आत्माराम. ह्या 2 चरणांचं चिंतन आपण उद्या पाहूया. आज झालेले हे चिंतन सेवा माऊलीच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होत आणि ही सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करत प्रवाहित आणि प्रलंबित झालेली वाक्सरिता माऊलींच्या चरणी ठेवून इथेच वाणीला विराम देऊया. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.